बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार आणि पालघर लोकसभेचे उमेदवार राजेश पाटील यांनी या पालघरच्या मालगाडी दुर्घटनेची आता पाहणी केलेली आहे आणि माझ्यासोबत स्वतः राजेश पाटील आहेत। सर, काय सांगणार आपण? या ठिकाणची पाहणी केलेली आहे, एकंदरीत या दुर्घटनेबाबत आपण काय बोलू? काल संध्याकाळी पालघर स्टेशनमध्येच मालगाडीचे 6 डबे पटरीवरून खाली उतरले। एक गार्डचा डबा त्याच्यामध्ये खाली आला आणि त्याच्यामुळे कालपासून ह्या लोकल सेवा किंवा ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत ह्या पूर्णपणे बाधित झालेल्या आहेत आणि लोकांचं इथे खूप एक प्रकारचे प्रवाशांची एक हेळसांड होताना दिसत आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। परंतु हे ॲक्सिडेंट एवढं मेजर आहे की या ठिकाणी मोठ्या मोठ्या क्रेन्स आणणं या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून एक आव्हानच होतं, परंतु त्यांनी सर्व प्रकारचं हे आव्हान पार करून ह्या ठिकाणी ह्या सगळ्या इक्विपमेंट मशिनरी आणून चांगल्या प्रकारे त्यांनी हे सगळं रेस्क्यूचं काम चालू केलेलं आहे। आताच DRMशी बोललो मी, त्यांच्याशी माझं बोलणं झालं की शेवटी हे ॲक्सिडेंट आहे, याच्यामध्ये ज्या काही आता डबे खाली उतरलेले आहेत हे सुरळीतपणे कशा लवकर बाहेर काढता येतील असं त्यांचा एक प्रयत्न। त्यांनी मला सांगितले साधारण 4-6 वाजेपर्यंत ही सर्व रेल्वे सेवा म्हणजे लोकल जी बाधित आहे त्याच्यानी खूप लोक जी प्रवासी आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी त्यांचे ॲडमिशन खोळंबलेले आहेत का ज्यांना जायचं आहे, वसईला जायचं आहे, मुंबईला जायचं आहे आणि खूप महत्त्वाचे दिवस आहेत हे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। प्रवासी आहेत, त्याच्यामध्ये कर्मचारी आहेत, चाकरमानी लोक आहेत, खूप सारी व्यापारी वर्ग आहेत। त्यांच्यामुळे आज सकाळपासून अनेक लोकांचे मला फोन सुद्धा येत होते की निदान केळवा रोडपर्यंत तरी सेवा ही लोकलची सुरू केली तर ती आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होईल। त्याच्याने पालघर बोईसरपासून काही DRM सोबत जे आपलं बोलणं झालेलं आहे ते नेमकं काय बोलणं झालं आणि त्यांनी काय अपडेट दिलेली आहे? नाही, त्यांनी एकच सांगितलं, पहिलं म्हणजे त्यांचं मी अभिनंदन करतो की चांगल्या प्रकारे त्यांनी इथे काम रेस्क्यूचं चालू केलेलं आहे आणि खूप सकारात्मक असे व्यक्तिमत्व आहे ते। त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी मला एक सांगितलं की साधारण 4 ते 6 वाजेपर्यंत आम्ही ही लोकल सेवा आम्ही चालू करतोय। जर आम्हाला उशीर होत असेल तर निश्चित आम्ही हाय मिनिस्ट्रीशी बोलून ही लोकल सर्व्हिस निदान केळवा रोडपर्यंत तरी आणू अशा प्रकारे त्यांची एक मला त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे त्यांनी जे इथे टीमवर सगळं काम करतं, संपूर्ण प्रशासन चांगल्या प्रकारे काम करतं, लोकांनी ते सांगितलं की अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हे लवकरात लवकर सुरू होईल ही रेल्वे सेवा असं मला त्याची खात्री वाटते। DRMशी चर्चा केल्याच्या नंतर आमदार राजेश पाटलांना सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की 4 ते 6 वाजेपर्यंत विरार ते डहाणू आणि डहाणू ते विरार ही निश्चितच लोकल सेवा सुरू होईल, कारण काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। शेवटचा डब्बासुद्धा आता ट्रॅकवरून बाहेर काढलेला आहे, त्यामुळं लवकरच ही जर रेल्वे सेवा सुरू झाली तर निश्चित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।